नमस्कार. रामकिशन गोखले बंधूनो, 4 प्रश्न आहे माझे. प्रश्न नाही म्हणायचं, ते तुम्हाला सूचना आहे. 4 बाबाच्या निवासस्थानचं उद्देश. बाबाचे निवासस्थानचे उद्देश म्हटलं तर बाबांनी जे उद्देश सेवकाला, त्या कार्यकर्त्याला जे दिलं आहे ते उद्देश आहे की येणाऱ्या दुःखी सेवकाचे दुःख दूर करणं आणि त्याच्यापासून काही न घेता, मोबदला न घेता त्याच्या दुःखाचं निवारण करणं, हे बाबाचं निवासस्थानचे उद्देश. आणि दुसरा नवीन गोष्ट की आपल्या धर्मामध्ये, माझे श्रद्धाळू कार्यकर्ता लक्ष धरून ऐका की अंधश्रद्धा खूप पसरून राहिली. याच्यावर माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना काम करायचे आहे. अंधश्रद्धामध्ये सगळं काही आलं. एक दिवस माझे भाऊकडे आली एक बाई, आणि ती बाई म्हणाले बसली, भाऊजी म्हणे मला हे किंवा असं ओआरएल सांगितलं आणि बाहेर फेकायला सांगितलं, तेव्हापासून माझे हात दुखतेची म्हणे, मी बिमार झालो म्हणे. भाऊने तुरंत त्याला उत्तर दिलं की तू दवाखाना कर आणि 3 दिवसाचे माफीचे कार्य कर आणि मोकळी हो. हाजी म्हणे बरोबर आहे. यानी आपल्यापाशी क्षमता नसेल या अंधश्रद्धेच्या याच्यावर बोलण्यासाठी, तर तुम्ही निवासस्थानातून ठाकरे सोबत, साहेब सोबत, या भाऊ सोबत, या कार्यकर्ता ट्रस्टी सोबत तुम्ही सांगड करून या अंधश्रद्धेचं तुम्ही निवारण करू शकता. याच्यावर माझे कार्यकर्ता खूप भरून या अंधश्रद्धाला आपण पूर्ण खतम करायचं आहे. तिसरी गोष्ट खूप महत्वाची आहे की आपण जसं सेवक संमेलन करतो आणि खूप पैसे लावून आपण, पण आजच्या नवीन काळामध्ये आपल्या कार्यकर्त्याला गरज ही आहे की 15, 18 ते 40 वर्ष वयाच्या सगळ्या सेवकांना, माझे कार्यकर्ता आपल्या गावात यांना एकत्रित करून त्यांचं शिबिर घेऊन, एक कार्यक्रम घेऊन, काही कोणाचा मुलगा 18 वर्षाचा झाला, कोणाचा 25 वर्षाचा झाला, तो आपल्या धुंदीमध्ये राहते की माझ्या वडिलांनी काय मेहनत केली, काय कशी केली, हा धर्माला कसं चालून नेलं, मी याला जुळून राहिलं पाहिजे का तुटून राहिलं पाहिजे, याच्याकडे माझ्या कार्यकर्त्यांनी जास्त भर द्यायचे. चौथा माझा एक प्रश्न आहे, उत्तर हे आहे की या आपसे आपलं वाद न करता, कार्यकर्ता आहे जोपर्यंत तुमच्याकडे चिठ्ठी येत नाही, याला खूप चिकाटीने तुम्ही फॉलो करा. असं हवावर घेऊन हे नको करा की चिठ्ठी येतपर्यंत, जोपर्यंत तो कार्यकर्ता त्याची सोडवणूक करत नाही तोपर्यंत तुम्ही कार्य देऊ नका. कारण की हे सगळे कार्यकर्ता आपले आहेत आणि कोणाचे मन दुखलं नाही पाहिजे, कोणाने आपलं वर्चस्व दाखवलं नाही पाहिजे, काही आपलं सेवक वाढवलं, हे आपली दुकानदारी नाही आहे. बाबांनी एका सेवकाला म्हटलं, सेवक पहिल्या दिवसाची आठवण ठेवत नाही
म्हणून तो दुःख येते. पहिल्या दिवसाची आठवण सेवक येतो, बाबा माझं हा दुःख झालं, बाबा मार्गदर्शन करतो आणि त्याचं दुःख दूर करतो आणि आम्ही त्या सेवकाला मोठं बनवतो. मोठं बनलं की तो सेवक काय म्हणतो का आता पटत नाही, आता पटत नाही, तुम्ही असं करून का आले? बाबाच्या निवासस्थानच्या पटत नाही. बंधूंनो, बाबांनी त्याची जागा दाखवली. बाबांनी त्या सेवकाला म्हटलं तू निघून जा म्हणे, आणि तुने गावातून आणलं असेल उमरेडचं धर्मदास निनावे आणलं असेल त्याला बी घेऊन जा म्हणे. आज ती प्रथा आणि ती विशेष जबाबदारी भाऊ घेऊन राहिले, भाऊ करून राहिले. काऊन की आपला स्वच्छ कार्यकर्ता बनला पाहिजे हे भाऊचं ध्येय आहे आणि धर्म आपलं व्यवस्थित चाललं पाहिजे, एक रूपाने चाललं पाहिजे. हेच घेऊन प्रथा घेऊन आपण सगळ्यांनी कार्य केलं पाहिजे. माझ्या शब्दावर लक्ष देऊन मी माझे दोन समाप्त करतो. सगळ्यांना माझ्या पूर्ण